SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मिरज बसवेश्वर सिव्हिल चौकात किशोर पटवर्धन सरकारच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन। मिरज येथे संयुक्त जयंती महोत्सव समिती सिव्हिल चौक मिरज येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर पटवर्धन सरकार यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे किशोर पटवर्धन सरकार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मिरजेशी असणारा ऐतिहासिक वारसा, पटवर्धन सरकाराने कळंबी गावचे शूरवीर सिद्धनाथ महार यांचे ऐतिहासिक संबंध याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 चे जिल्हा अध्यक्ष सुभाष माने, शिवसेना उबाटा गटाचे मिरज विधानसभेचे अध्यक्ष तानाजी दादा सातपुते, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्षा निर्मला घाडगे, संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष मनोज कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 चे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ सोरटे, शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे, मिरज शहर शिवसेनेचे उबाटा गटाचे प्रमुख महादेव हुलवान, शिवसेना महिला मिरज तालुका आघाडीच्या नीताताई आवटी, शिवसेनेच्या मिरज महिला आघाडीच्या वैशाली पोतदार, युवा नेते श्वेतपद कांबळे, सागर कांबळे, युवा नेते डॉमिनिक फर्नांडिस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1956 चे शहर जिल्हा अध्यक्ष सतीश सिकलगार, उद्योजक श्रीकांत आवटी, उद्योजक विनायक यादव, सागर सावंत, बसवेश्वर मिरज सिव्हिल चौक ऑटो रिक्षा स्टाफ असोसिएशनचे पदाधिकारी, नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते। दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती दिवशी संयुक्त जयंतीची सांगता होणार आहे। महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून दानशूर मान्यवरांच्या दानातून 5000 लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। तरी मिरज शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांनी या भोजन दानाचा उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे मत संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष मनोज कांबळे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले आहे। संविधान मिळालेलं आहे। त्या संविधानाच्या आधारावर आपण अख्खा पूर्ण देश आपला वाटचाल करतो। एक छोटासा इतिहास सांगायचा जर झाला तर मी व्यक्तिगत पटवर्धन घराण्यापैकी आहे। पटवर्धन घराण्याचे जे एक सरदार होते ते कळंबीचे सिद्धनाथ इनामदार, ते बाबासाहेबांचे अत्यंत निस्सीम असे अनुयायी होते। आणि या संदर्भामधला संपूर्ण इतिहास जो आहे हा मिरज इतिहास संशोधन मंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल। आणि ते इनामदार हे पटवर्धनांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्या काळामध्ये कार्यरत होते। आमच्या मिरजकर पटवर्धनांच्या संस्थानामधलेच एक सरदार म्हणून ते गणले जात होते। तर त्या निमित्तानं आज त्यांची देखील मला आठवण एक बाबासाहेबांची निस्सीम अनुयायी म्हणून येते आहे। या ठिकाणी मिरजेमधला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा, बाबासाहेब हे मिरजेला सुमारे 2 वेळा येऊन गेले, एक 1938ला आणि 1942ला। त्या काळात देखील त्यांचा जो रहिवास आहे तो एकदा मिरज मिशन हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये निवास त्यांचा झालेला होता। आणि दुसऱ्यांदा मिरज स्टेशनच्या जवळ एक बंगला जो आहे तो निवास झाला होता। अशा या बाबासाहेबांच्या महामानवाच्या आठवणी त्या हृदयात या कायम आहेत। त्या काळात गणपतराव तात्यासाहेब म्हणून जे मिरजेचे अधिपती होते त्यांच्याकडं ही मागणी, अतिशय महत्त्वाची मागणी ही बाबासाहेबांच्या अनुयायांनी ठेवलेली होती आणि ती मागणी त्वरित मान्य झाली। असा हा एक बाबासाहेबांचा आमचा असलेला एक घराण्याचा एक
अतिशय चांगला असा गोड संबंध आणि अशा या महामानवासमोर पूर्णपणे नमन करण्यासाठी आज या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल सुद्धा मी तुमचा मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तसेच आपले महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त आपल्याला महापुरुषांच्या या कार्यक्रमामुळे आपण महात्मा बसवेश्वर चौकामध्ये सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे मोठा भव्य असा 5000 लोकांचा महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्व महापुरुषांच्या अभिवादन करायला येणाऱ्या सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो. जय शिवराय, जय भीम. सर्वांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तसेच या महिन्यामध्ये सर्व आपले महामानव यांचे जयंतीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटल महात्मा बसवेश्वर महाराज चौकामध्ये येत्या 30 तारखेला सर्वांच्या वतीनं, मिरजकरांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व लोक जिथले मिरजकरांच्या वतीनं तिथे भव्य मोठा महाप्रसाद जेणेकरून 5000 लोक त्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटल चौकामध्ये ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.